सोलापूरमध्ये मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरोदे यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीकडून या ठिकाणी मूक आंदोलन जे आहे ते करण्यात येते आणि त्याचाच एक भाग म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर या ठिकाणी महाविकास आघाडीसह मनसे जे आहे त्या मूक आंदोलनात सहभागी झालेला आहे। आपण पाहतो या ठिकाणी खरं तर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे या देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात आणि त्या खाली बसून या आंदोलनात आपला सक्रिय सहभाग जो आहे तो त्यांनी नोंदवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबरीनं शिवसेना ठाकरे गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल, माकप हे सर्वच पक्ष जे आहेत ते या महाविकास आघाडीच्या या आंदोलनामध्ये जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। खरं तर बाळासाहेब सरोदे जे मनसेचे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष होते त्यांची 2 दिवसांपूर्वीच अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून हत्या करण्यात आली होती आणि त्याच्याच निषेधार्थ आता महाविकास आघाडीच्या वतीने हे मूक आंदोलन जे आहे ते पुकारण्यात आलेलं आहे। खरं तर भाजपच्या 2 गटामध्ये हा संपूर्ण वाद जो आहे तो या ठिकाणी झालेला होता। सुरुवातीला किरकोळ वाद जो आहे या किरकोळ वादावरून हे प्रकरण जे आहे ते हत्येपर्यंत गेलं आणि त्यामध्ये या ठिकाणी बाळासाहेब सरोदे यांची हत्या करण्यात आली। खरं तर या हत्येप्रकरणी जवळपास 15 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये भाजपच्या उमेदवार शालन शंकर शिंदे यांचा देखील सहभाग आहे आणि त्यांना देखील 2 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे। खरं तर या घटनेतील 15 पैकी 4 आरोपी जे आहेत ते पोलिसांनी कोर्टासमोर हजर केलेले होते। त्यानंतर आज आणखी 4 आरोपी जे आहेत ते पोलिसांनी शोधलेले आहेत। त्यामुळे एकंदरीतच मोठ्या प्रमाणात या घटनेचा पडसाद जे आहे ते सोलापूरमध्ये उमटताना पाहायला मिळतं। त्याचबरोबरीनं मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे देखील आज सोलापूर दौऱ्यावर आलेले आहेत आणि थोड्याच वेळात ते सरोदे कुटुंबाची भेट जे आहेत त्या ठिकाणी त्यांच्या घरी जाऊन सांत्वन भेट घेणार आहेत आणि त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा जी आहे ते देखील ठरवणार आहे। त्यामुळे एकंदरीतच सोलापूर महापालिका निवडणूक जी आहे ती सुरू झालेली आहे, प्रचाराला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि दुसरीकडे अशा पद्धतीच्या घटनेमुळे महाविकास आघाडी जी आहे ती या संपूर्ण घटनेच्या निषेधार्थ तीव्र स्वरूपाचं मूक आंदोलन या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।